हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर, फाउंडर ऑफ अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत बुक किपिंग अँड अकाउंटन्सी 12th स्टँडर्ड मध्ये जो सेकंड चॅप्टर आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, जो तुम्हाला 16 मार्क्स साठी आहे, 16 मार्क्स साठी. सर 16 मार्क्स साठी कसं प्रॉब्लेम तर 12 मार्क्स साठी येतोय क्वेश्चन नंबर 6 मध्ये, आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये 4 मार्क्स साठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारले जातील. ओके, तर असा हा 16 मार्क्सचा चॅप्टर आहे. त्याचा फॉर्मॅट एक्झॅक्ट मध्ये कसा असतो, आपण ते कसं प्रिपेअर करायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. वर्षभर तुम्हाला या चॅनलचा नक्की बेनिफिट होईल. तर चला आपण स्टार्ट करूया. सर व्हॉट इज मीन बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तर आपण या टॉपिक मध्ये अशा काही संस्था सोसायटीज बघणार आहोत ज्यांचं जे मेन एम आहे, उद्देश आहे तो प्रॉफिट मिळवणे नाहीये, तर प्रोव्हाइड सर्व्हिसेस आहे, म्हणून याला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणतोय. ओके, जो तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे सिलेबस मध्ये फायनल अकाउंट ओके ऑफ पार्टनरशिप फर्म, तर त्याचा मेन एम होता अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. बट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा जो मेन एम आहे तो प्रोव्हाइड सर्व्हिसेस आहेत, नॉट फॉर गेटिंग प्रॉफिट ऑर अर्न प्रॉफिट. ओके, मग यामध्ये काय काय येणार सर? यामध्ये आपण हॉस्पिटल्सचे प्रॉब्लेम बघणार, यामध्ये आपण कॉलेजेस किंवा एज्युकेशन सोसायटीजचे प्रॉब्लेम बघणार. मग DRK कॉलेज ऑफ कॉमर्सचा प्रॉब्लेम असू शकतोय, विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचा प्रॉब्लेम असू शकतोय. ओके, लायब्ररीचा प्रॉब्लेम बघणार. ओके, बाळासाहेब खर्डेकर लायब्ररी, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, असे काही प्रॉब्लेम असतील याच्यामध्ये. हॉस्पिटल आहे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय, CPR, असे काही प्रॉब्लेम बघणार आपण हॉस्पिटलचे. ओके, त्यानंतर आपण काही स्पोर्ट्सशी रिलेटेड जे काही सोसायटीज आहेत त्यांचे पण प्रॉब्लेम बघणार, त्याला आपण स्पोर्ट्स क्लब म्हणतोय. काही कल्चरल क्लबचे प्रॉब्लेम बघणार. ओके, जसं की PTM तालीम, पाटाकडील तालीम मंडळ, त्याचा पण प्रॉब्लेम असू शकतोय. छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, त्याचा पण प्रॉब्लेम असू शकतोय. दिल बहार तालीम मंडळ, त्याचा सुद्धा प्रॉब्लेम याच्यामध्ये असू शकतोय. कारण हे अशा सोसायटीज आहेत ज्यांचं एम प्रॉफिट मिळवणे नाहीये. ओके, तर यांचं एम काय आहे तर सर्व्हिस प्रोव्हाइड करणे हा एम आहे, तर त्यांचा आपण प्रॉब्लेम बघणार. ओके सर, फायनल अकाउंट मध्ये तर आपल्याला ट्रायल बॅलन्स दिला जायचा, बट फ्रेंड्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स दिला जाणार नाही. मग सर क्वेश्चन मध्ये असणार तरी काय, तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट, रिसीट अँड पेमेंट अकाउंट, रिसीट अँड पेमेंट अकाउंट. ओके सर, रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा जस्ट तुमचा कॅश बुक आहे. तुमचं काय आहे? कॅश बुक. सर रिसीट्स म्हणजे कॅश कसं येतोय तुमच्याकडे, आणि पेमेंट म्हणजे तुमच्याकडून कॅश कसा जातोय. ओके, तुम्ही 11th मध्ये असताना कॅश बुक बघितलं असेल, तर तोच कॅश बुक येतं तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये आपण बघणार आहोत. ओके, तर सर रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा तुमचा रिअल अकाउंट आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट नॉमिनल होता. ओके, फायनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग अकाउंट नॉमिनल अकाउंट होता. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नॉमिनल अकाउंट होता. बट इथं रिसीट अँड पेमेंट अकाउंट जो आहे सर, तो रिसीट अँड पेमेंट अकाउंट तुमचा रिअल अकाउंट आहे. ओके, ऑब्जेक्टिव्ह साठी सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे. सर इथं डेबिट साइडला तुम्हाला रिसीट दिले जातात. रिसीट म्हणजे इन्कम्स, रिसीट म्हणजे इन्कम्स की पैसे कुठून येतात. ओके सर, जे काही रिसीट दिले जातात आपल्याला बनवायचं काय, सेकंड चॅप्टर मध्ये आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचंय, आणि ऍज युजल तुम्हाला बॅलन्स शीट बनवायची. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचे. ओके, जर विचार केला तर सर रिसीट जातात तरी कुठे, जे रिसीट आहेत त्याची इफेक्ट आपण कुठं करायचं, तर फ्रेंड्स कसं आहे, रिसीट डेबिट साइडला दिलेले असतात. रिसीट्स मधले 90% आयटम्स जे आहेत ते तुमच्या इन्कम साइडला जाणार. कुठे जाणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जो आहे ना, त्याच्या इन्कमला 90% आयटम्स जाणार. कुठले? रिसीट मधले. आणि राहिलेले जे आयटम्स आहेत 10% ते तुमच्या लायबिलिटीज मध्ये जातील. ओके, समजावून का क्लिअर? सर जे रिसीट्स आहेत, ह्या रिसीट्सचे जे आहेत ते दोन ठिकाणी इफेक्ट होऊ शकतात. एक इफेक्ट हा तुमचा इन्कम साइडला होणार. ओके, किंवा कुठं जाणार तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज मध्ये जाणार. रिसीट चुकून सुद्धा एक्सपेंडिचर साइडला जाणार नाही. रिसीट चुकून सुद्धा असेट साइडला जाणार नाही. ओके, हे फार महत्वाचं. तर चला आता आपण जाऊया पेमेंट साइडला. सर पेमेंट म्हणजे काय? पेमेंट म्हणजे आपले पैसे कुठं जात आहेत. ओके, कसे आपण पैसे यूज करतोय. सर पेमेंट साइडला जे काही आहे त्याचे इफेक्ट दोन साइडलाच होऊ शकतात. एक तर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर मध्ये इफेक्ट होणार, अदरवाइज बॅलन्स शीटच्या असेट मध्ये इफेक्ट होणार. एक तर
इन्कम एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर मध्ये पेमेंट जातील, अदरवाईज तुमचे जे पेमेंट आहे ते कुठं जाणार, बॅलन्स शीटच्या असेटला जाणार. ओके, बघा याचे दोन इफेक्ट, एक तर एक्सपेंडिचरला जाईल किंवा असेटला जाऊ शकते. पेमेंट चुकून सुद्धा इन्कम मध्ये जाणार नाही किंवा पेमेंट चुकून सुद्धा लायबिलिटीज मध्ये जाणार नाही. ओके, ही गोष्ट क्लिअर करून घ्या. जर तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल तर तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवणे किंवा बॅलन्स शीट बनवणे अजिबात डिफिकल्ट जाणार नाही. त्यानंतर सर जसं फायनल अकाउंट मध्ये ऍडजस्टमेंट होते तसं या चॅप्टर मध्ये पण ऍडजस्टमेंट आहेत. मग सर ऍडजस्टमेंटचे इफेक्ट कसे करायचे, तर फायनल अकाउंट मध्ये काही ऍडजस्टमेंट होते ज्यासाठी आपण काही रूल्स बनवले होते. ओके सर, एका ठिकाणातून लेस केला तर कुठं जाणार, ऍड केला तर कुठं जाणार, असे आपण रूल बनवले होते. पण फायनल अकाउंट मध्ये प्रत्येक ऍडजस्टमेंट तशी मुवमेंट करत नव्हती. बट इथं तसं नाही, इथं 100% प्रत्येक ऍडजस्टमेंट तशीच मुवमेंट करणार. सर कसं, एक्सपेंडिचर मधून लेस केला, एक्सपेंडिचर मधून लेस केला, एक्सपेंडिचर मधून मित्रांनो काहीही लेस करा, त्याचा सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेटला जाणार. कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या असेटला. जसं की प्रीपेड एक्सपेन्सेस लेस करायचं एक्सपेंडिचर मधून, बॅलन्स शीटच्या असेटला टाकायचं. अदरवाईज असेट मधून किंवा असेट मधून काहीही लेस केला तर सेकंड इफेक्ट कुठे जाणार, एक्सपेंडिचरला. डेप्रिसिएशन लेस करा असेट मधून आणि कुठे टाकायचं, एक्सपेंडिचरला. ओके, हा आपला झाला रूल नंबर फर्स्ट ऍडजस्टमेंट साठी. रूल नंबर सेकंड, सर एक्सपेंडिचर मध्ये काही पण ऍड केला तर लायबिलिटीजला जाणार. सेम लायबिलिटीज मध्ये काही पण ऍड करा, कुठे जाणार, तर एक्सपेंडिचरला जाणार. फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणार, एक्सपेंडिचर मध्ये सेकंड इफेक्ट जाणार लायबिलिटीजला. लोन, ओके, बँकेकडून आपण लोन घेतलेला त्याचा इंटरेस्ट आपण पेड केला असेल, इंटरेस्ट आपण पेड केला असेल तर तो लायबिलिटीज मध्ये ऍड होणार आणि सेकंड इफेक्ट जाणार त्याचा एक्सपेंडिचरला. हा झाला रूल नंबर सेकंड. रूल नंबर 3, सर इन्कम मध्ये काहीही ऍड करा, सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेटला जाणार. आणि हा रूल फार महत्वाचा आहे कारण प्रॉब्लेम मध्ये येणाऱ्या मॅक्झिमम ऍडजस्टमेंटला हा रूल लागू होणार आहे तुमचा. सर इन्कम मध्ये ऍड केला तर असेटला पाठवायचंय, असेट मध्ये ऍड केला तर इन्कमला पाठवायचंय. सिंपल लॉजिक आहे. आणि रूल नंबर 4, सर इन्कम मधून लेस केला तर लायबिलिटीज मध्ये जाईल आणि लायबिलिटीज मधून लेस केला तर इन्कमला जाईल. हा सुद्धा रूल तितकाच महत्वाचा आहे. ओके, अशा पद्धतीने तुमचा पूर्ण जो चॅप्टर आहे, एक तर हा फॉर्मॅट माहित पाहिजे की सर रिसिट कुठं जाणार, पेमेंट कुठं जाणार, सर ऍडजस्टमेंट मध्ये लेस केला तर कुठं जाणार, ऍड केला तर कुठं जाणार, हे जरी समजलं असेल तर तुम्हाला या टॉपिक मध्ये 12 आउट ऑफ 12 मार्क्स इझिली मिळू शकतात. ओके, तर चला आता आपण बघूया की सर रिसिट मध्ये कोणकोणते आयटम्स येऊ शकतात आणि ते कुठं जाऊ शकतात. तर मी इथं रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट घेतलेला आहे. आता हा प्रॉब्लेम असतोय बरं का, हे सोल्युशन नाही, सोल्युशन तुम्हाला बनवायचं असतंय. सोल्युशन मध्ये काय बनवायचं असतंय, सर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असतोय आणि बॅलन्स शीट असते. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलेला असतोय. ओके, प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलेला असतोय. तर आपण बघूया. रिसिट मध्ये विचार केला तर सुरुवातीला तुम्हाला ओपनिंग बॅलन्स दिला जातोय. मग तो ओपनिंग बॅलन्स एक तर तुमच्या डेबिट साइडला असेल म्हणजे रिसिट मध्ये असेल. मग रिसिट मध्ये कोणता बॅलन्स असू शकतोय, कॅश आणि बँक, कॅश आणि बँक. सिंपल लॉजिक आहे. कुठं ट्रान्सफर होणार सर, तर नो ट्रान्सफर, तो आयटम कुठंही जाणार नाही. प्रॉब्लेम आला ना या टॉपिकचा तर 100% हे दोन आयटम दिलेले असतात. ओपनिंग बॅलन्स सर कुठंही जात नाही. रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स कुठंही जाणार नाही. भले तो रिसिट मध्ये असू देत किंवा तो पेमेंट मध्ये असू देत. पेमेंट मध्ये सुद्धा ओपनिंग बॅलन्स असू शकतोय. एक तर रिसिट मध्ये असेल किंवा पेमेंट मध्ये असेल. रिसिट मध्ये असू दे किंवा पेमेंट मध्ये असू दे, ओपनिंग बॅलन्सचा कोणताही इफेक्ट करायचा नाही. ओके, पुन्हा एकदा बघा. रिसिट साइड मध्ये कॅश इन हँड, कॅश ऍट बँक असू शकतो ओपनिंग बॅलन्स. आणि पेमेंट मध्ये जर असला तर तो बँक ओव्हरड्राफ्ट असू शकतोय. ओपनिंग बॅलन्सचा कोणताही इफेक्ट करायचा नाही. ओके, मग सर बाकीच्या रिसिट बद्दल, टू सबस्क्रिप्शन तुम्हाला रिसिटला दिलं जाईल पण ते जाणार कुठं, तुमच्या इन्कमला जाणार. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम मध्ये जाईल. सर व्हॉट इज मीन बाय सबस्क्रिप्शन. ओके, तर जे सोसायटीज आहेत, कल्चरल क्लब असेल, ओके, स्पोर्ट्स क्लब असेल
एज्युकेशन सोसायटी असेल, यामध्ये वेगवेगळे मेंबर्स असतात, सभासद असतात. ओके, मग ते मेंबरशिप घेण्यासाठी जे काही ते अॅन्युअली अमाऊंट पेड करतात त्याला आपण सबस्क्रिप्शन म्हणतोय. मग ते त्या चॅरिटीसाठी किंवा ते चॅरिटेबल ट्रस्टसाठी काय असणार तर इन्कम असणार. ओके, सबस्क्रिप्शन हे इन्कम आहे. 100% एक्झाम मध्ये हा आयटम असतो. ऍडमिशन फीस, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही स्टुडंट्स आहात, काही जण विवेकानंद कॉलेजचे स्टुडंट्स असतील, काही जण DRK कॉलेजचे असतील किंवा वेगवेगळ्या कॉलेजेसचे तुम्ही स्टुडंट असाल. ओके, तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना ऍडमिशन फीस भरलेला आहात. इन केस कॉलेजचा जर प्रॉब्लेम असेल तर कॉलेजच्या केसमध्ये तुम्ही भरलेली ऍडमिशन फीस हे इन्कम असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे एंट्रन्स फीस. एंट्रन्स फीस हे सेम ऍडमिशन फीस सारखी असते. हे सुद्धा कुठे जाणार, त्या फर्मच्या इन्कम साइडला जाणार. ओके, हे सगळे इन्कम आहे. देन लाईफ मेंबरशिप फीज. लाईफ मेंबरशिप फीज हे पूर्ण लाईफ मध्ये एकदाच भरली जाते. जर मला एखाद्या संस्थेचा सभासद व्हायचा असेल तर मी लाईफ मेंबरशिप फीज पेड करतो आणि हा आयटम तुमच्या लायबिलिटीज मध्ये जाणार. हा आयटम कुठे जाणार, तुमच्या लायबिलिटीज मध्ये. अदरवाइज बघा सगळे इन्कम आहे. मी मगाशीच म्हटलं होतं 90% सर इन्कम असणार रिसिप्ट मध्ये, 10% लायबिलिटीज, फक्त 10% लायबिलिटीज. ते फक्त आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की सर ते 10% लायबिलिटीज कोणते. ते काढला, ओपनिंग बॅलन्सेस काढला बाजूला, कारण ते येणारच नाही. राहिलेला सगळा गाळ कुठे टाकायचा, आपण इन्कम मध्ये टाकू शकतो. ओके, सिंपल लॉजिक आहे. सर डोनेशन आहे. डोनेशन आहे, डोनेशन हे तुमचं इन्कम आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये आहात तर त्या चॅरिटेबल ट्रस्टला बरेच लोक डोनेशन वगैरे देतात, तर ते डोनेशन काय असणार सांगा, इन्कम असणार. डोनेशन इन्कम असणार. ओके, पुन्हा डोनेशन आहे, पुन्हा डोनेशन आहे, बट इथं सगळ्यात महत्वाचं आहे स्पेसिफिक फंड किंवा स्पेसिफिक रिझन. डोनेशन दिल्याने ब्रॅकेटमध्ये म्हटलंय डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर टुर्नामेंट, ओके, डोनेशन फॉर ड्रामा, डोनेशन फॉर, ओके, म्हणजे वेगवेगळे रिझन दिले असतील ना तर ते डोनेशन इन्कम मध्ये नाही जाणार, तर ते डोनेशन कुठे जाणार तर तुमच्या लायबिलिटीज मध्ये जाणार. सिंपल आहे. सर डोनेशन दोन टाईपचे असतात, दोन टाईपचे असतात. एक जनरल रेग्युलर डोनेशन आहे जे इन्कमला जाणार, इन्कमला जाणार, आणि काही डोनेशन स्पेसिफिक असतात, काही रिझन साठी जमा केले जातात. फॉर एक्झाम्पल छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आहे, PTM तालीम मंडळ आहे, यांना टुर्नामेंट, फुटबॉलचे टुर्नामेंट मॅचेस ऑर्गनाईज करायचे. ओके, तर त्याने डोनेशन गोळा केलेलं आहे आणि ते डोनेशन काय असणार, डोनेशन फॉर फुटबॉल टुर्नामेंट. ओके, मग ते स्पेसिफिक आहे, मग ते कुठे जाणार, लायबिलिटीज मध्ये जाणार. आणि फक्त डोनेशन कलेक्ट केलं जात आहे, त्याला रिझन काहीच नाही, तर ते मात्र कुठे जाणार, तुमच्या इन्कमला जाणार. हे समजावून घ्या. पुन्हा एकदा, सर डोनेशन आहे, काहीच ब्रॅकेटमध्ये दिलेला नाहीये किंवा जनरल म्हटलंय तर इन्कम. डोनेशन आहे, ब्रॅकेटमध्ये स्पेसिफिक रिझन दिलंय तर मात्र लायबिलिटीज. सिंपल लॉजिक आहे. ओके, त्यानंतर पुढचे आयटम्स आहेत बिल्डिंग फंड. ओके, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये बिल्डिंग फंड दिला जातोय, इथं सुद्धा स्पेसिफिक रिझन आहे. बिल्डिंग फंड याचा अर्थ काय सर, तर तुम्ही बिल्डिंग बांधण्यासाठी फंड गोळा केलेला आहात. टुर्नामेंट फंड आहे, प्राइज फंड आहे. ओके, कॉलेजेस काय करताय तर वेगवेगळे प्राइज देते विद्यार्थ्यांना, त्यासाठी त्यांनी डोनेशन घेतलं असेल किंवा फंड ऑर्गनाईज केला असेल, तर हे सुद्धा आपले काय असणार सांगा, हे लायबिलिटीज असणार. ओके, वेगवेगळे फंड हे लायबिलिटीज असतील. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड लायबिलिटीज, ओनली बिल्डिंग फंड लायबिलिटीज, टुर्नामेंट फंड लायबिलिटीज, प्राइज फंड लायबिलिटीज. फंड हा शब्द लागला, फंड हा शब्द लागला, उचलायचं आणि लायबिलिटीज मध्ये टाकायचं. सिंपल लॉजिक. ओके, देन सर डिव्हिडंड रेशिओ. डिव्हिडंड रेशिओ सर इन्कम आहे. हायर लेक्चर ऑफ हॉल रेंट ऑफ हॉल रेशिओ. ओके, म्हणजे एखादा हॉल असेल तुमच्या, फॉर एक्झाम्पल एखादे कॉलेज आहे किंवा एखादी सोसायटी आहे, त्यांचा हॉल आहे. ओके, त्यांनी एखाद्या कार्यक्रमासाठी ते रेंटवर दिलेलं आहे, त्यातनं इन्कम मिळालं, हे इन्कम आहे त्यांचं. गव्हर्नमेंट ग्रँट, अशा कॉलेजेसना, सोसायटीजना, हॉस्पिटल्सना गव्हर्नमेंट अनुदान देते, गव्हर्नमेंट ग्रँट हे त्यांचं इन्कम आहे. टू लिगसीज. ओके, जेव्हा एखादा प्रतिष्ठित व्यक्तीची डेथ होते, त्याची डेथ झाल्यानंतर त्याचे घरचे जे काही दान वगैरे करतात त्याला आपण लिगसी म्हणणार. इन्कम आहे. त्यानंतर सर रेंट रेसिव इन्कम आहे, लॉकर रेंट इन्कम आहे, इंटरेस्ट रेसिव इन्कम आहे, सन्ड्री इन्कम इन्कम आहे, मिसलेनियस रिसीट्स इन्कम आहे, अदर फीज अँड रिसीट्स इन्कम आहे, फाईन कलेक्शन इन्कम आहे.
फाईन कलेक्शन इन्कम आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कॉलेजचे स्टुडंट्स आहात, डिसिप्लिन मेंटेन नाही केला, युनिफॉर्मचा दिवस आहे पण युनिफॉर्म नाही घालून गेला किंवा प्रेझेंटिव्ह फुलफिल नाही केला, कॉलेजनं तुमच्याकडनं फाईन कलेक्ट केलं, तर त्या कॉलेजसाठी ते फाईन काय असणार, तुमचं इन्कम असणार. ओके, म्हणजे सुरुवातीपासून आपण जे बघितलं ना त्यात लायबिलिटीज कोणकोणते होते मित्रांनो, एक तर सर लाईफ मेंबरशिप फीज, डोनेशन फॉर स्पेशल किंवा स्पेसिफिक रिझन, बिल्डिंग फंड, टुर्नामेंट फंड आणि प्राइज फंड. ओके, हेच लायबिलिटीज होते, बाकी सगळे इन्कम दिसत आहेत, बाकी सगळे इन्कम दिसत आहेत. ओके, त्यानंतर अजून काय काय इन्कम असू शकतात सर रिसिट मध्ये. ओके, घाबरायची गरज नाही सर, रिसिट मध्ये एवढे आयटम्स दिले जाणार नाहीत ना एक्झाम मध्ये, काहीच आयटम्स असेल, मी मॅक्झिमम आयटम्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर सेल ऑफ ओल्ड मटेरियल, तुमच्या त्या फर्म मध्ये ओल्ड मटेरियल आहे सर, हे ओल्ड मटेरियल सुद्धा इन्कम मध्ये जाणार, तुम्ही ते सेल केला, पैसे मिळाले, इन्कम आहे सर, सिंपल लॉजिक. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, रद्दी विकला, पैसे मिळाले सर, इन्कम आहे. ओके, सेल ऑफ फिक्स्ड असेट विकला, पैसे मिळाले, इन्कम आहे. ड्रामा रिसिट, ओके, समजा एखादा कल्चरल क्लब आहे, त्यांनी ड्रामा ऑर्गनाइज केला, त्या ड्रामाचे तिकीट लोकांनी घेतले, लोकांनी पैसे दिले, ड्रामा रिसिट त्यांच्यासाठी इन्कम आहे. सर टुर्नामेंट रिसिट, ओके, छत्रपती शिवाजी स्टेडियम, छत्रपती शाहू महाराज स्टेडियमवर मोठमोठे टुर्नामेंट ऑर्गनाइज केले जातात, तिकीट कलेक्ट केले जातात, आपण तिकीटचे पैसे देऊन मॅच बघायला जातोय. ओके, हे त्यांच्यासाठी इन्कम आहे. सर क्रिकेट फीज इन्कम आहे, ट्युशन फीज कॉलेजसाठी, ट्युशन फीज इन्कम आहे, टर्म फीज कॉलेजसाठी इन्कम आहे, एक्झाम फीज कॉलेजसाठी इन्कम आहे. ओके, आणि टू बॅलन्स कॅरेट डाऊन. सर ओपनिंग बॅलन्स कुठंही नाही जाणार, बट क्लोजिंग बॅलन्स जाणार. सर क्लोजिंग बॅलन्स रिसिटला दिला असेल, तर तो लायबिलिटीजला जाणार, रिसिटला दिला असेल तर तो कुठे जाणार, लायबिलिटीजला जाणार. ओके, आणि याचे चान्सेस मात्र 1% आहेत, 1%, कारण 99% तुमचा क्लोजिंग बॅलन्स हा पेमेंट साइडला असतो. कुठं असतोय, पेमेंट साइडला. रिसिट मध्ये असण्याचे चान्सेस कमी आहेत. सर रिसिट मध्येच बॅलन्स आहे ना, तर मी सुरुवातीला काय सांगितलं रे, एक तर सर लायबिलिटीजला पाठवा किंवा इन्कमला पाठवा, असेटला जाऊ शकत नाही, म्हणजे हा बॅलन्स असेटला जाण्याचा प्रश्नच नाही. सुरुवातीपासून बघितला तर हार्डली सर 3 ते 4 आयटम आहेत जे लायबिलिटीज मध्ये जातात, अदरवाइज सगळं काही इन्कमला जातं. सिंपल लॉजिक, एवढं पाठ केला तर तुमची रिसिट साइड एकदम क्लिअर होऊ शकते. ओके, तर आता आपण जाऊया पेमेंटला. सर पेमेंट म्हणजे काय, पेमेंट म्हणजे सर पैसे कुठं कुठं आपण यूज केले, पैसे आपले कुठं कुठं गेले ते आपल्याला बघायचं असतं पेमेंट मध्ये. ओके, तर पेमेंट कुठं कुठं जाणार, तर मी मगाशी सांगितलं होतं पेमेंट कुठं जाणार, पेमेंट 2 साइडला जाणार सर. ओके, एक तर पेमेंट कुठं जाणार, पेमेंट एक तर तुमच्या एक्सपेंडिचरला जाणार किंवा पेमेंट तुमच्या असेटला जाणार, चुकून हे ते लायबिलिटीजला जाणार नाही किंवा चुकून हे ते इन्कम साइडला जाणार नाही. सर मागाचाच पुन्हा प्रश्न आहे, ओपनिंग बॅलन्स कुठेही जाणार नाही, भले तो इथं असू दे, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, ओपनिंग बॅलन्स कुठेही जाणार नाही. सर बँक ओव्हरड्राफ्ट असू दे, तो कुठेही जाणार नाही. ओके, सॅलरीज, आता तुम्हाला माहिती आहे सॅलरी आपण फायनल अकाउंट मध्ये बघितलं होतं. सर सॅलरी काय असेट असू शकत नाही ना, सॅलरी आपलं एक्सपेंडिचर. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस सर एक्सपेंडिचर. ओके, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर, जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, इंटरेस्ट एक्सपेंडिचर, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर, ऑडिट फीज एक्सपेंडिचर, सर पोस्टेज अँड टेलिग्राम एक्सपेंडिचर, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किंवा कन्व्हेन्स एक्सपेंडिचर, इन्शुरन्स प्रीमियम एक्सपेंडिचर, सर टेलिफोन एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, सगळे एक्सपेंडिचर आहे. कारण तुम्हाला माहित असलं पाहिजे ना असेट कोणते आहेत. ओके, हे सगळे आपले एक्सपेंडिचर जाणार. सर कुठे दिलेले असतात, पेमेंट मध्ये दिलेले असतात, कुठे ट्रान्सफर करायचं, तर एक्सपेंडिचरला ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला. ओके, त्यानंतर पुढचे आयटम्स आहेत. सर पुढच्या आयटम मध्ये जर बघितला बँक चार्जेस एक्सपेंडिचर आहेत, बँक चार्जेस. ओके, सर ऑफिस एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर आहेत. सर इन्व्हेस्टमेंट मात्र आपले असेट आहे, इन्व्हेस्टमेंट आपले काय रे, आपले असेट आहे. ओके, फायनल अकाउंट मध्ये बघितलं होतं आपण सर इन्व्हेस्टमेंट असेट साइडला पाठवतोय आपण. सर ड्रामा एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला जाणार किंवा तुम्ही ड्रामा रिसिट मधून त्याला लेस करू शकता. ओके, ते आपण बघणार आहोत ज्या त्या वेळेला.
ड्रामा एक्सपेन्सेस सर एक्सपेंडिचरला जाणार. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल परचेस केलंय सर एक्सपेंडिचरला जाणार. सर टुर्नामेंट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला जाणार. परचेस ऑफ फर्निचर आपले ऍसेट आहे. सर न्यूजपेपर परचेस करतोय, न्यूजपेपर आपले एक्सपेंडिचर आहेत. सर फिक्स्ड डिपॉझिट फायनल अकाउंट मध्ये बघितलं मित्रांनो आपण. सर फिक्स्ड डिपॉझिट आपले असेट आहेत. फिक्स्ड डिपॉझिट आपले काय असेट आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे ट्रान्सफर करणार. त्यानंतर पुढचे आयटम्स कोणते बघूया आपण. ओके, पुढच्या आयटम मध्ये फर्स्ट आयटम आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग माहिती आपल्याला, बिल्डिंग आपले असेट आहेत. बिल्डिंग आपले काय असेट. सर रिपेअर्स अँड मेंटेनन्स आपले एक्सपेंडिचर आहेत. सर इक्विपमेंट परचेस कानामध्ये फिक्स करा हे, कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळणार आहे. जसं फायनल अकाउंट मध्ये बॅड डेट्स होतं, इथं बॅड डेट्स नाहीये. इथं तसाच आयटम आहे इक्विपमेंट, बट इक्विपमेंट आपले असेट आहेत. इक्विपमेंट आपले काय असेट आहेत. ओके, सर एक्सपेन्सेस ऑफ अॅन्युअल फंक्शन एक्सपेंडिचर आहेत. न्यूजपेपर परचेस केला असेल एक्सपेंडिचर आहेत. बुक्स मात्र असेट आहेत. बुक्स मात्र काय सांगा असेट. फॉर एक्झाम्पल लायब्ररीचा प्रॉब्लेम आहे, कॉलेजचा प्रॉब्लेम आहे, तर कॉलेजसाठी त्यांच्याकडे असणारे बुक्स पुस्तकं असेट आहेत. ओके, आणि शेवटी बाय बॅलन्स कॅरेड डाऊन कॅश इन हँड तुमचे असेट आहेत आणि कॅश ॲट बँक सुद्धा तुमचे असेट झालं. रिसिट अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर या व्यतिरिक्त प्रॉब्लेम मध्ये जास्त काहीही दिलं जात नाही. ओके, आता आपण डिस्कशन करूया ऍडजस्टमेंट बद्दल आणि आपण आपलं लेक्चर एंड करूया. मी पुन्हा रिपीट करतो, जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण सेकंड चॅप्टर आपल्या क्लासेसमध्ये सुरू करणार आहोत. ओके, मी खाली तुम्हाला दाखवेन की आमचे ब्रँचेस कुठं आहेत. जर तुम्हाला जी ब्रँच जवळ आहे तुम्ही क्लास जॉईन करू शकता. सेकंड चॅप्टर पासून झालेला फर्स्ट चॅप्टर तुम्हाला रिव्हिजन मध्ये क्लिअर केला जाईल. सर कोणते ऍडजस्टमेंट असतात एक्झाम मध्ये, कोणते असतात ऍडजस्टमेंट, तर आपल्या ओळखीचेच ऍडजस्टमेंट आहेत, काही नवीन जास्त नाही इथं. ओके, सर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मी आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतोय, आउटस्टँडिंग शब्द कानामध्ये आला ना पटकन ऍड करायचं, भले ते इन्कम असू दे किंवा एक्सपेन्सेस असू दे. सर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय करायचं ऍड करायचं. काय करायचं ऍड कशामध्ये सर, तर पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड. फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग सॅलरी आहे, सॅलरी मध्ये ऍड करा. आउटस्टँडिंग रेंट आहे, रेंट मध्ये ऍड करा. आउटस्टँडिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस मध्ये ऍड करा. आणि आपला नियम आहे ना रे, आपला नियम आहे, काय नियम आहे सर, एक्सपेन्सेस मध्ये ऍड केला तर लायबिलिटीजला जाणार. कुठे जाणार, लायबिलिटीज. म्हणून सेकंड इफेक्ट झालेला आहे आपला लायबिलिटीज. प्रीपेड ऍडव्हान्स लेस करायचं नेहमी. काय करायचं असतं नेहमी लेस. कशातून सर, पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून लेस करणे. आणि नियम आहे सर एक्सपेन्सेस मधून लेस केला तर बॅलन्स शीटच्या असेटला जाणार. कुठे जाणार, असेटला. म्हणून सेकंड इफेक्ट कुठे गेला, बॅलन्स शीटच्या असेटला. सिंपल लॉजिक. दोन्ही ऍडजस्टमेंट फायनल अकाउंट मध्ये होते. नेक्स्ट, या दोन पेक्षा सगळ्यात जास्त महत्वाची ऍडजस्टमेंट जर या टॉपिक मध्ये कोणती असेल तर ती म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम, पुन्हा तोच शब्द आहे ना, आउटस्टँडिंग. काय करायचं ठरलं, आउटस्टँडिंग आपल्याला ऍड करायचं. कशामध्ये सर, इन्कम मध्ये ऍड करायचा. नियम आहे आपला, इन्कम मध्ये ऍड केला तर असेटला जाणार. कुठे जाणार, असेटला जाणार. आणि 100% हे ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम मध्ये असणारच या टॉपिकच्या. नेक्स्ट आहे सर प्रीरेसिव्ह म्हणजे ऍडव्हान्स इन्कम. प्रीपेड नेहमी लेस करायचं. काय करायचं नेहमी लेस. कशामधून, सॉरी चुकून हा शब्द आलाय, इन्कम मधून आपल्याला लेस करायचंय. कशामधून, इन्कम मधून आपल्याला लेस करायचा. नियम आहे आपला, कोणता नियम आहे सर, इन्कम मधून लेस केला तर कुठे जाणार आहे, लायबिलिटीजला. म्हणून सेकंड इफेक्ट जातो हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला. ओके, फिफ्थ ऍडजस्टमेंट जी 101% असणार आहे ती म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. सर सबस्क्रिप्शन आपलं इन्कम आहे. सबस्क्रिप्शन आपलं काय आहे, इन्कम. म्हणजे सर ही ऍडजस्टमेंट वेगळी नाहीये ना, ही ऍडजस्टमेंट वेगळी नाही, ही आणि ही ऍडजस्टमेंट एकच आहे. आउटस्टँडिंग इन्कम, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपलं इन्कम आहे. सेम इफेक्ट ऍड इन पर्टिक्युलर इन्कम होतं, इथं ऍड इन सबस्क्रिप्शन करायचंय. सेकंड इफेक्ट तिथं पण असेटला गेला होता, इथं पण कुठे जाणार, असेटला. सिंपल लॉजिक.
ओके. आणि ही ऍडजस्टमेंट 101% तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये असणार, म्हणजे असणार शोर शॉर्ट ही ऍडजस्टमेंट 100% बोर्ड एक्झाम मध्ये असणार. त्यानंतर टोटल 10च ऍडजस्टमेंट आहेत, फायनल अकाउंट सारखं नाही इथं 25-30 ऍडजस्टमेंट. ओके सर, ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन फीज. सर ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन फीज सर आपलं इन्कम आहे, आपलं इन्कम आहे. म्हणजे सर ऍडव्हान्स इन्कम मगाशी बघितलंय लेस करायचंय, कशातून लेस करायचं होतं, इन्कम मधून. आता कशातून लेस करणार, सबस्क्रिप्शन फीज मधून लेस करायचं. आणि बॅलन्स शीटच्या कुठे लिहायचं सर, लायबिलिटीजला. सिंपल लॉजिक आहे, ही ऍडजस्टमेंट सुद्धा महत्वाची. सर नेक्स्ट डेप्रिसिएशन सर फार महत्वाची ऍडजस्टमेंट आहे. कारण बोर्डाचा पेपर काढून बघितला ना तर कमीत कमी तुम्हाला 5 ते 10 वेळेला हा शब्द दिसणार आहे डेप्रिसिएशनचा. प्रत्येक चॅप्टर मध्ये डेप्रिसिएशन महत्वाचं आहे. सर डेप्रिसिएशन लेस करायचं, कशातून लेस करायचं, असेट मधून लेस. नियम तोच आहे ना, एक्सपेंडिचर मधून लेस केला तर कुठं जाणार, असेट. आणि असेट मधून लेस केला तर कुठं जाणार, एक्सपेंडिचर. ओके, सिंपल लॉजिक आहे. सर स्पेशल डोनेशन 100% ही एक्झाम मध्ये असणारी ऍडजस्टमेंट आहे. मगाशी म्हटलं ना मी, डोनेशन 2 टाईपचे आहेत. किती टाईपचे आहेत, 2 टाईपचे आहेत. एक्झाम मध्ये काय करतात, डोनेशन देतात आणि ऍडजस्टमेंट मध्ये म्हणतात की 50% डोनेशन यूज फॉर बिल्डिंग फंड. मग डोनेशन मधनं काय करायचं, लेस. डोनेशन मधनं काय करायचं, लेस करायचं. डोनेशन तुमचं इन्कम आहे, इन्कम मधून लेस करायचं आणि त्याला कुठं पाठवायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज. 100% असणारे ऍडजस्टमेंट. सर 101% ऍडजस्टमेंट असते ही सुद्धा ऍडजस्टमेंट तितकीच महत्वाची आहे जितकी डोनेशनची आहे. सर कोणती, कॅपिटलाइज. कोणती ऍडजस्टमेंट, कॅपिटलाइज करायचं एखादा आयटम. कॅपिटलाइज करायचं म्हणजे इन्कम मधून लेस करायचं आणि लायबिलिटीज मध्ये म्हणजे कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. लेस फ्रॉम पर्टिक्युलर इन्कम मधून लेस करायचंय. सर इन्कम मधून लेस केला, नियम तोच आहे, लायबिलिटीजला जाणार. पुढे जाणार, लायबिलिटीज. ओके, लायबिलिटीज मध्ये एक महत्वाचा आयटम असतोय तो म्हणजे कॅपिटल फंड, याच्यामध्ये ऍड करायचं. सर व्हॉट इज मीन बाय कॅपिटल फंड. फायनल अकाउंट साठी जसं कॅपिटल होतं ना, कॅपिटल, तसं इथं कॅपिटल फंड आहे. आणि व्हॉट इज मीन बाय कॅपिटल फंड, ऑब्जेक्टिव्ह साठी फार महत्वाचं आहे. एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटीज इन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इज कॉल्ड ऍज अ कॅपिटल फंड. ओके, 100% असणार ही ऍडजस्टमेंट. आणि डिफिकल्ट ऍडजस्टमेंट कोणती या टॉपिक मधली सर, तर ते 10 नंबरचे अनयुज्ड क्लोजिंग स्टॉक. सर कुणाचा, स्टेशनरी, पोस्टल स्टॅम्प, ड्रग्स किंवा मेडिसिन. कारण आपण इथं हॉस्पिटलचा पण प्रॉब्लेम बघणार. यांचा सर क्लोजिंग स्टॉक असेल तर ह्या पर्टिक्युलर आयटम्स कुठे दिसणार तुम्हाला, तर हे पर्टिक्युलर आयटम्स तुम्हाला एक्सपेंडिचर मध्ये दिसतात. कुठे दिसतात, एक्सपेंडिचर मध्ये दिसतात. तिथनं काय करायचं आपल्याला, लेस. सर नियम तोच आहे, एक्सपेंडिचर मधून लेस केला की कुठे जाणार आहे, असेट. मग सेकंड इफेक्ट जाणार त्याचा बॅलन्स शीटच्या असेट. ओके, तर अशा पद्धतीने ओव्हरऑल काय सांगा, हा टॉपिक आहे. जर तुम्हाला हे ऍडजस्टमेंट आणि मी जे स्टार्टिंगला सांगितलं होतं ते जर कळालं असेल तर नक्की तुम्हाला 12 आउट ऑफ 12 मार्क्स मिळू शकतात. आपल्या ऑफिस आणि ब्रँचेसचा ऍड्रेस दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारून किंवा इथं माझा मोबाईल नंबर दिलेला आहे 9923366838. तुम्ही कॉल करू शकताय. जे काही डिफिकल्टी असेल या टॉपिक बद्दल ते विचारू शकताय. जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे CS चे सुद्धा क्लासेस आहेत. आफ्टर 12 जर तुम्हाला CS करायचं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आणि आत्ता जरी तुम्हाला 12वी मध्ये क्लास जॉईन करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा. आपण झालेला जो काही सिलेबस आहे तो पुन्हा रिवाइज करायचा आहे डिसेंबर मंथ मध्ये, तेव्हा तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके, धन्यवाद.